नाही गाड्या बी आहेत गाड्या खाजगी गाड्या सोडायच्या फक्त रेसिडेंट डॉक्टर सिस्टर कर्मचारी इतर गाड्या सोडायच्या सर्व जेवढं आपलं पूर्ण कर्मचारी नाही नाही इथं काय करा इथं 2 लोक ठेवलं काय याच्यासाठी एखादं चुकून इकडून तिकडून आलं तर चेक करायचं आम्ही जेव्हा शिकायला होतो त्यावेळेस आपल्याला कसं आहे खेडे वगैरे द्यावं लागलं मारून थोड्या वेळानं या ना हे डॉक्टरच्या राऊंड वगैरे होतात मग नंतर यायचं हां आता बाहेर थांबायचं इथं नका थांबू बाहेर तिथं हे नाही थांबायचं आपले सगळे रेसिडेंट चांगलं वाटतं ना बघायला लोकांना वाटतं डॉक्टर तपासायचे आपल्याला असा फिरवा रे हे बघा हे तुम्हाला ही पास आहे ही पास एक जणांना इथे राहायसाठी आणि ही गळ्यामध्ये घालून बाहेर जायचं असेल आत यायचं असेल हिंदू वापरायची ही नसेल तर तुम्हाला येऊ देणार नाही सिक्युरिटीवाले एकदा बाहेर गेलं तर येऊ देणार नाही तिचा वापर करायचा म्हणजे ते इथे राहणार आहे तुम्ही एकटेच असेल तर हे मी सोबत एकटेच आहे ना मग तुम्हाला एकच देतो आता हे पास असं गळ्याचं तर राहू द्यायचं जाता येता हां घरी गेलं तर काढून द्यायचं ठीक आहे आणि हे पास नसेल तुमच्याकडे तर तुम्हाला थांबू देणार नाही तुम्हाला हे बघा दुसरी गोष्ट आहे तुमचा पेशंट डिस्चार्ज झाला हे पास वापस द्यायचा समजा तुम्ही हरवला आणि त्याकडे नाही दिला 200 रुपये दंड पास खिशात पर्समध्ये बेड खाली ठेवायचा नाही पास इथंच राहायला पाहिजे गळ्यातच दिसला पाहिजे हे म्हणजे नसलं तर तुम्हाला पाहिजे आता काय तुम्हाला थांबू नहीं इनके नाते हुए होंगे ना यहाँ पे किती दिवसापासून तुमचा पेशंट ऍडमिट आहे आणि तुम्हाला गोळ्या दवा काय काय भेटते 8 तारखेपासून तुम्ही आमचं पेशंट येतोय तिथे पहिले 1 महिनाभर 29 तारखेला समजा येईल होतं इथे ते 29 तारखेपासून नंतर आम्ही घरी गेलो होतो त्यांना सांगितलं होतं की बाबा तुम्ही वापस हे नाही जमलं तर वापस येतो मग आम्ही डबल वापस कारण ते जमलं नव्हतं ते कलेक्टर कच्चे कलेक्टर त्याच्यामुळे वापस आला ऑपरेशन केलं आता औषधी वगैरे सर्व भेटत आहे तुम्हाला हां औषधी भेटते नसले तर मग आणलंच आणि आता काय पास जे दिलं कसला पास दिलेला आहे एक थांबासाठी आणि एक बाहेर जायचं
कशी सुविधा आहे तुम्हाला घाटीमध्ये, कशी सुविधा वाटते? सुविधा एकदम एकदम आणि पेशंटचा इलाज कसं झाला? एकदम चांगलं झालं. काय नाव आपलं? माझं नाव देवीदास यशवंत घोडके, कुठून आलेले? भोकरदन तालुका हनुमान, जालना जिल्ह्यामध्ये. त्या कोण आहेत तुमच्या? एक मिनिट. असं झालं ऑपरेशन आणि कोणचं ऑपरेशन झालं? माझं नाव नंदाबाई देवदार घोडके, राहणार राहणार तालुका भोकरदन, जिल्हा जालना. माझं ऑपरेशन चांगलं झालं. कसलं झालं? म्हणजे हाताचं हाड मुडलं होतं. चांगलं. सर्व डॉक्टरनी चांगलं काम केलं. हा गोळ्या औषधीतच भेटलं हा का? हा औषधी वगैरे सर्व भेटलं का तुम्हाला? हो. येस सर. आजपासून तुम्ही जे पासेसची सुविधा सुरू केलेली आहे, काय सांगतील या 5 वर्ष? प्रशासनानं सर्व रुग्णालयामध्ये पास सिस्टीम सुरू करण्याचा निर्णय यापूर्वीच घेतलेला आहे. त्याची अंमलबजावणी आम्ही सुरू केलेली आहे. मेडिसिन विभागामध्ये पासचं वाटप झालेलं आहे. आमचे रुग्णालयाचे उपाधिष्ठाता डॉक्टर भारत सोनवणे, आमचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर सुरेश हरबडे, आमचे वैद्यकीय उपाधीक्षक डॉक्टर राजेंद्र अंकुशे आणि आमच्या मेट्रन आशा गायकवाड आणि आम्ही सर्व हे जे इंचार्ज सिस्टर असतील, कर्मचारी आहे, यांच्या टीम वर्कमधून हे काम सुरू केलेलं आहे. आणि यानंतर ही पास सिस्टीम 2 प्रकारची असेल. त्यामध्ये एक पास जी लाल रंगाची आहे तर तिच्या पेशंट इमर्जन्सी किंवा सिरियस आहेत तर अशा पेशंटसोबत ती असेल. त्यांच्यासोबत एक रुग्ण जो आहे त्याच्यासोबत एक नातेवाईक 24 तास राहू शकेल. आणि दुसरी पास जी आहे निळ्या रंगाची तर त्या पासचा उपयोग त्या नातेवाईकांना बाहेर जाण्या येण्यासाठी होईल. आणि आम्ही सर्व संभाजीनगर शहरातील नागरिक असतील, रुग्ण असतील, त्यांचे नातेवाईक असेल, त्यांना विनंती करू, नम्र विनंती करू की त्यांनी ही पास सोबत बाळगावी. ह्या पासमुळं त्यांना कोणत्याही प्रकारची वार्डमध्ये थांबताना, वार्डमध्ये प्रवेश करताना, येताना जाताना त्याचा उपयोग होईल. परंतु पास जर त्यांच्याकडे नसेल तर अशा नातेवाईकांना कक्षामध्ये प्रवेश दिला जाणार नाही. केवळ छत्रपती संभाजीनगरच नाही तर यासोबत जिल्ह्यातील ग्रामीण भागातून येणारे रुग्ण असतील, त्यांचे नातेवाईक आहे, बुलढाणा, जळगाव, त्याचप्रमाणे खानदेश, नगर या जिल्ह्यातून सुद्धा रुग्ण आपल्याकडे येतात. त्यामुळे माझी सर्वांना विनंती राहील की त्यांनी या पासचा सिस्टीमचा वापर करावा. पास पेशंटला सुट्टी झाल्यानंतर, डिस्चार्ज झाल्यानंतर परत जाताना ती वार्डमध्येच जमा करावी. पास जर हरवली तर त्याच्यासाठी 200 रुपये प्रशासनानं दंड आकारण्याचं ठरवलं आहे, जेणेकरून या पासचा उपयोग योग्य पद्धतीने केला जाईल. परंतु या ठिकाणी मी परत एकदा विनंती करेल की कोणत्याही व्यक्तीनं, नातेवाईकानं या ठिकाणी प्रशासनासोबत बिना पासचं वार्डमध्ये, इमर्जन्सीमध्ये जाण्याची हुज्जत घालू नये. जेणेकरून याचा उद्देश फक्त रुग्णांना चांगली रुग्णसेवा देणे, डॉक्टरांना राऊंड घेताना रुग्णांच्या नातेवाईकाचा त्रास होणार नाही, या दृष्टीनं आमचा प्रयत्न आहे. आणि हा प्रामाणिक प्रयत्न असून पास सिस्टीम मात्र सक्तीनं राबवल्या जाईल. त्याच्यामध्ये कुठलीही हायगाई केली जाणार नाही. मी सिक्युरिटींनाही सूचना दिल्या आहे की लोकांशी सौजन्याने वागा, नातेवाईकांशी सौजन्याने वागा, कोणालाही मारहाण होणार नाही याची काळजी घ्या आणि ही पास सिस्टम यशस्वी करा अशी मी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो. नातेवाईकांना, पेशंटना भेटायची वेळ काय? नाही, आता यानंतर वेळ हा असा प्रकारच राहणार नाही. ज्याच्याकडे पास असेल त्यांनाच प्रवेश दिला जाईल. अपवादात्मक परिस्थितीमध्ये काही जास्त लोकांना जर पाठवावं लागलं तर त्यांना सुद्धा जास्त पासेस दिल्या जातील. जसं कोणाचा मृत्यू झाला तर त्याची बॉडी शिफ्ट करायची असते. अशा वेळेस आवश्यकतेनुसार 4-5 जे काही पास असतील, एखादा पेशंट अत्यंत गंभीर असेल तर त्यालाही तात्पुरत्या स्वरूपामध्ये जास्त पासेस देऊन त्यांनाही प्रवेश दिला जाईल. परंतु एकदा पेशंट ऍडमिट झाला, त्याच्यावर उपचार सुरू झाले, पेशंट स्थिर झाला तर त्यांना परत बाहेर जावं लागेल. ओपीडीची वेळ वाढलेली आहे. ओपीडीचं आपण काय केलेलं आहे की सर्व रुग्णांची सकाळची जी वेळ होती 8:30 ते 12:30 किंवा शेवटचा रुग्ण तपासेपर्यंत आपण त्यांना बघायचे. परंतु आता प्रशासनाने निर्णय घेतला की जे काही पेशंट ग्रामीण भागातून येतात, त्यांना उशीर होतो यायला,
मग त्यांना तपासलं नाही तर परत पाठवावं लागतं. काही पेशंट डायरेक्ट अपघात विभागात जायचे, त्यामुळं अपघात विभागामध्ये येणारे इमर्जन्सी पेशंट असतील तर त्यांना जास्त वेळ देता यावा, त्या ठिकाणी गर्दी होऊ नये म्हणून अशा रुग्णांना सुद्धा ओपीडी मध्ये दुपारी 3 ते 5 या वेळेमध्ये तपासल्या जाईल आणि त्याचा फायदा निश्चितच डॉक्टरांना होईल, तर वार्डात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना होईल, अपघात विभागातील डॉक्टरांना होईल, तेथील सर्व्हिसला होईल आणि ग्रामीण भागातील लोकांना होईल. आपल्याला माहीतच आहे की घाटी प्रशासनाने जसं दुपारची ओपीडी सुरू केली त्याचप्रमाणे रात्रीचे पोस्टमार्टम सुद्धा सुरू केलेले आहे. अनेक नातेवाईकांच्या तक्रारी यायच्या की रात्रीचे पोस्टमार्टम बंद झाल्यामुळे त्यांना गैरसोयी व्हायच्या. त्याचप्रमाणे त्यांचं शवविच्छेदन झाल्यानंतर त्यांना बऱ्याच ठिकाणी दूर बॉडी घेऊन जायची असते, नांदेड असेल, बुलढाणा असेल, जालना. तर अशा वेळेस ते घरामध्ये एखादा मृत्यू जर झाला तर त्याचं दुःख आपल्या सर्वांनाच माहीत आहे, मलाही माहीत आहे आणि त्यामुळे एक संवेदनशील प्रशासन यामध्ये आमचं आहे अशा केसेसमध्ये. परंतु फक्त जे मृत्यू ज्याचे टेक्निकली दृष्ट्या रात्रीचे पोस्टमार्टम करता येणार नाही, काही ज्याच्यामध्ये तक्रारी असतील, काही फूड पॉयझनिंगच्या असतील, पॉयझनिंगच्या इतर असतील की ज्याच्यामुळं रात्रीचं पोस्टमार्टम केल्यानंतर त्याचं जे मृत्यूचं कारण देताना काही अडचणी येतील असे पोस्टमार्टम मात्र रात्री केल्या जाणार नाही. आणि त्याची परवानगी आम्ही यापूर्वीच त्या विभागाचे विभाग प्रमुख डॉक्टर कैलास जिने आणि त्यांच्या सर्व टीमला दिलेली आहे आणि ते अत्यंत चांगला विभाग आहे, अत्यंत प्रामाणिक काम करणारा विभाग आहे. त्यामुळं त्या ठिकाणी गैरसोय होणार नाही याची काळजी प्रशासन घेत आहे. डिस्चार्जही आपण संध्याकाळचा बंद केलं. हो, आपण रात्री साधारणतः एक 6 नंतर बाहेरच्या रुग्णांना कुठलाही डिस्चार्ज देऊ नये आणि शहरातील जरी असतील तर त्यांनाही रात्री 8 नंतर डिस्चार्ज दिला जाणार नाही. तशा सूचना कॉलेज कौन्सिलच्या मीटिंगमध्ये सर्व विभाग प्रमुख, पथक प्रमुख आणि प्रशासनाला दिलेल्या आहेत.